मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि यवतमाळचे सुपुत्र नामदार इंद्रनील नाईक, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी, सहकारामध्ये काम करत असणारे आमचे वसंतराव भुईकेळकर, राजाभाऊ तिमांडे, क्रांतिताई धोटे राऊत, राजू गुलाने, विवेक देशमुख, इरफान शेख, राजू भुगे, बाळासाहेब कामणकर, नानाभाऊ गाडबैले, विजय जाधव, भाई अमन, आपले बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राज्याचे आमदार मनोज कायंदे, लाला राऊत शहराध्यक्ष, बाळासाहेब सोरसकर, मिलिंद रामटेके, चंद्रकांत ठाकरे, वाशिमचे आपले योगेश धानोरकर, मतीन तमन्ना, सुधीर कोठारी, सोनाली ठाकूर, शबीर भाई, सुनैना यवतकर, अशोक परळीकर, अबोली देशमुख, रियासत अली, श्रीराम पवार, बाबूसिंग आडे, सर्व आज पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध तालुक्याचे आणि जिल्ह्यातून विविध सेलचे आलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व पत्रकार मित्र, विशेषतः ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता मी अनेक दिवसापूर्वी शब्द दिलेला होता ते आपल्या सर्वांचे सहकारी प्रवीण भाऊ देशमुख, अरुण राऊत, दिनेश कोगरकर, चंद्रशेखर वानखेडे, आनंद भाऊ जगताप, चंदूभाऊ चांदेरे, सतीश भोयर, शशिकांत देशमुख, बाबू पाटील वानखेडे, जयंत घोंगे, दनंताई दरणे, सुनील भेंडे, विशेषतः माझ्या कळंब, बाबुळगाव, राळेगाव, दिग्रस, यवतमाळ या सर्व परिसरातनं प्रवीण भाऊंच्या बरोबर मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच प्रवीण भाऊंना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो. मित्रांनो, या परिसरामध्ये आल्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख, तसंच वसंतराव नाईक साहेब या महान विभूतींना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं अभिवादन देखील करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नेहमी सांगतो की बाबांनो, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना, रयतेचं राज्य निर्माण करत असताना जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि राजा कसा असावा, रयतेचं राज्य कसं असू शकतं, प्रत्येकाची काळजी राजा कसा घेतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ते आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि त्यामुळं माझं आपल्याला हेच सांगणं आहे की आम्ही सगळेजण आई व बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर काम करत असताना काही विचारधारा घेऊन, काही महत्वाचे लोकांना, महान व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि त्याच्यातूनच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी आज भारत देश सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना एक संघ ठेवण्याचं काम केलं, ज्यांनी तुम्हाला मला चांगल्या प्रकारची घटना दिली, कुठेही कुणावर अन्याय जर झाला तर त्या अन्यायाला न्याय मिळाला ही बाबासाहेबांनी घेतली आणि जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान हे बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ, त्याचबरोबर
वेगवेगळे मान्यवर, त्याच्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद अशा महान विभूतींचा सगळ्यांचा उल्लेख करणं हे गरजेचं आहे, कारण नवीन पिढीला याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीये. मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये मला देखील काम करत करत जवळपास 35 वर्ष झाली. अनेकदा या यवतमाळ जिल्ह्यानी शहरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ताकद देण्याचं काम केलं. राजकीय चढउतार येत असतात, त्याच्यातनं कधी खचायचं नसतं, त्याच्यातून मार्ग काढत पुढे जायचं असतं. तसं बघितलं तर मी सहकारातनं पुढे आलेला एक कार्यकर्ता, आणि त्याच्यामुळं प्रवीण देशमुख असतील, आमचे सुधीर कोठारी असतील किंवा आमचे वसंतराव असतील, इतर अनेक मान्यवरांची नावं घेता येतील. हे सहकारामध्ये काम करणारे, पणनमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी, आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थाने सहकारी चळवळीला ताकद देण्याचं काम वसंतदादांनी केलं, वसंतराव नाईकांनी केलं, आणि त्याच्यामुळे देशामध्ये सगळ्यात चांगली अशा प्रकारची आपली सहकार चळवळ फोपावलेली आहे. काही ठिकाणी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, तक्रारी येतात, काही संस्था अडचणीत येतात, काही संस्थेचं आर्थिक नियोजन हे चुकीच्या पद्धतीनं होतं, पण त्याला काही लोक जबाबदार असतात, सभासद जबाबदार नसतात, आणि त्याच्यामुळं अनेकदा सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता पुढील ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. परंतु आज महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना आज खरं मला खूप अडचणी आल्या, ज्याचा उल्लेख मगाशी प्रवीण भाऊंनी केला. मी सकाळी लवकर निघालेलो होतो, परंतु अचानक चक्रीवादळ आपल्या देशातल्या काही राज्यांच्यावर आलं, त्यामुळं कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यवतमाळकरांनो, कधी जुनी लोक सांगतात, तुम्हालाही आठवत असेल, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात मे महिन्यापासून पाऊस सुरू झालेला ऑक्टोबर पर्यंत 6 महिने पाऊस पडत असतानाचं चित्र पाहायला मिळालं नव्हतं. मे महिन्यात तर कधीच पाऊस आपल्याकडे पडत नाही, मृग नक्षत्र 7 तारखेला निघतं, पण ते यावेळेस घडलं. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, काही काही ठिकाणी प्रदूषण वाढलंय, वृक्षतोड होतीये, त्याच्यामुळे पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे, झाडाचं संवर्धन केलं पाहिजे, जेवढी झाडं नवीन लावता येतील तेवढी लावली पाहिजे. प्रदूषण कमी करण्याच्या करता प्रदूषण मुक्त अशा प्रकारची इंडस्ट्री उभी केली पाहिजे. प्रवीण भाऊंनी मगाशी बोलत असताना काही भूमिका माझ्या यवतमाळ जिल्ह्याच्या करता, माझ्या कळंब करता, बाबुळगाव करता, राळेगाव करता, दिग्रस करता, या सगळ्यांच्या तालुक्याकरता मांडली. हे आज इथं येत असताना वैमानिकांनी सांगितलं की व्हिजिबिलिटी नाही, आपण जाऊ शकत नाही. मी अमरावतीला येणार होतो, कारण यवतमाळचं विमानतळ काहीतरी काम तिथं सुरू आहे. यवतमाळवरून इकडे यायला हेलिकॉप्टर केलं होतं, परंतु हेलिकॉप्टर पण उडू शकलं नाही, कारण ढग खाली होते. पण मी ठरवलं गाडीनं जायचं, मला जरा आज घाई आहे. परंतु मी यायचं ठरवलेलं होतं की अनेकदा आम्ही तारखा ठरवल्या, पण काही ना काही महत्वाच्या काही बाबी घडल्या किंवा महत्वाचे लोक येणार होते, देशाचे पंतप्रधान येणार होते, त्यामुळं मला तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. मित्रांनो, आज तुमची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. एवढा मोठा मंडप आणि सगळं तुमचं व्यवस्थितपणे स्वागत करत असताना काल पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. आत्ताच मला इंद्रनील नाईक, वसंतराव, प्रवीण भाऊ सांगत होते की दादा, नाना भाऊ सांगत होते की फार मोठ्या प्रमाणावर इथं पाणी होतं, आत्ताही तिथं मला पाणी दिसतंय. शेवटी निसर्ग जर कोपरा तर काय होऊ शकतं. मी आल्या आल्या आज इथं मीटिंग पण घेणार होतो. मी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रीगण, लोकप्रतिनिधी, बाकीचे सगळे महत्वाचे अधिकारी यांची बैठक लावलेली होती. कशा करता? राज्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या बळीराजाचं, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, फळबागा असतील, अक्षरशः आता बाजरी असेल, काही ठिकाणी भात निघालेला आहे, भात असा काढलाय
रानात पडलाय आणि पावसाने भिजलाय. आपल्या इथं पण गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये भात होतो. भागात अडचणीमध्ये आल्या, खूप मोठं नुकसान झालंय. कधी नव्हे ते शेतकरी बांधवांनो, आपण जवळपास 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. मी आज जिल्हाधिकाऱ्यांना, मला थोडासा वेळ होता, म्हणलं मीटिंग घेता येत नसली तरी तुम्ही पंचनाम्याला पाठवले, त्या पंचनाम्याप्रमाणे पैसे आलेत का, माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळालेत का? त्यांनी म्हणलं की 60% मिळालेले आहेत. म्हणलं राहिलेले 40% ताबडतोब द्या. आम्ही निधीची कमतरता भासू देणार नाही. माझ्या बळीराजा करता, माझ्या शेतकऱ्याच्या करता, बाकीच्या कामाच्या संदर्भामध्ये एक वेळ आम्ही थोडासा मार्ग काढू, परंतु शेतकरी पहिल्यांदा, शेतकरी जगला तर राज्य जगेल, शेतकरी उभा राहिला तर राज्य पुढे जाईल. कारण तुम्ही जसा शेतकरी आहे तसा मी देखील शेतकरी आहे, आणि त्याच्यावर शेतकऱ्यांची काय समस्या आहे, काय अडचणी आहे, म्हणूनच आम्ही यंदा शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरचं लाईट बिल माफ करून टाकलं. शेतकरी मित्रांनो, बळीराजा, मला तुम्हाला सांगायचं, 22,000 कोटी रुपये तुमचं सगळ्यांचे बिल आम्ही राज्य सरकारच्या तर्फे महावितरण कंपनीला भरतो. माफ तुम्हाला केलेलं असलं तर पैसे आम्हाला भरावे लागतात. लाडक्या बहिणींच्या करता 45,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही लाडक्या बहिणींना देतोय. त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या करता प्रत्येकी 2,500 रुपये वाढव आता रक्कम देतोय. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, माझ्या शेतकऱ्यांच्या करता आणलेली योजना, वयोश्री योजना, वृद्धांच्या करता आणलेली योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. आणि ह्या सगळ्या कामाला बाबांनो निधी लागतो. शेवटी पगार पण झाले पाहिजेत, लोकांचेही प्रश्न सुटले पाहिजेत. आजच मला मगाशी प्रवीण देशमुखांच्या घरी काही 2 लहान मुली भेटल्या आणि त्यांनी म्हणले की दादा, काही निराधार मुलांच्या करता इथं काही सोय नाहीये, त्याकरता मार्ग काढा. मी ते निवेदन घेतलेलं आहे. आज अनेक कार्यकर्त्यांनी मला निवेदन दिलेली आहेत. माझ्या वाशिम जिल्ह्यातली दिली, यवतमाळ जिल्ह्यातली दिली, अकोला जिल्ह्यातली दिली. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथून पुढं, मला गवई साहेबांचा कार्यक्रम आहे, राज्यपाल रासू गवई साहेबांचं एक फार चांगल्या प्रकारचं स्मारक हे अमरावतीमध्ये केलेलं आहे. त्याचं उद्घाटन त्यांचे सुपुत्र, या देशाचे सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस स्वतः ते त्या कार्यक्रमाला आहेत. मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. मलाही तिथं जायचंय, 3 वाजेपर्यंत मला पोचायचंय. तोही कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. रासू गवई साहेबांचं योगदान हे आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राला माहिती आहे, विदर्भाला माहिती आहे, अमरावतीला माहिती आहे. त्या सुपुत्राचं पुढच्या पण पिढीला सतत स्मरण झालं पाहिजे, त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे. म्हणून ते भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक आपण त्यांच्या नावाने अमरावतीमध्ये केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज प्रवीण भाऊ देशमुखांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं पक्षाचा संघटनात्मक अनुभव आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी महत्वाची पदं, मग मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, महाराष्ट्र राज्य पणन महासंघ असेल, किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती कळमचे सभापती म्हणून असेल, असे अनेक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम असेल, किंवा वेगवेगळ्या जिल्हा नियोजन समितीचं सदस्य म्हणून काम असेल, अशा पंचायत समितीचं, खरेदी विक्री संघाचं खूप काही अनुभव, आणि तसंच सामाजिक आणि क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम हे आमच्या प्रवीण भाऊंचं चाललेलं आहे. त्यांना चांगली आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं नेहमीच प्रयत्न प्रवीण भाऊंनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. त्याच्यावर अशा प्रकारचा एक सहकारी, ज्याचे विचार माझे त्यांचे जुळतात, आपल्या बरोबर असला पाहिजे, याच विचाराने आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. आणि त्यांनी, अरुण राऊतांनी, दिनेश गोगरकरांनी, चंद्रशेखर वानखेडेंनी, आनंदभाऊ जगताप, चंदूभाऊ चांदेरे, सतीश भोयर, शशिकांत देशमुख, बापू पाटील वानखेडे, जयंत डोंगे, नंदिनीताई डरणे, सुनील भेंडे आणि हजारो कार्यकर्त्यांनी आज जो काही पक्षामध्ये प्रवेश केला त्या गोष्टीचं समाधान आहे. पण नुसतं तेवढ्यावर थांबून आपल्याला चालणार नाही. त्यांनी बोलत असताना इथल्या यवतमाळ शहराच्या करता जी काही अमृत पाणी पुरवठा योजना केली होती त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, मी विचार करतो,
आम्ही कामं करताना फार दर्जेदार कामं करतो. तुम्ही कधी माझ्या भागामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बारामतीमध्ये येऊन बघा, अजिबात मी वेडीवाकडी कामं होऊन देत नाही. तुम्ही कधी टीव्हीवर बघत असाल, अजित पवार 6 वाजताच साईटवर गेला, कामाची पाहणी करायला गेला, इमारतीची कामं चालली होती पाहायला गेला. मला शेवटी ह्या जनतेचा पैसा, काही कुणाच्या बापाच्या घरचा पैसा नाहीये. जनतेच्या पैशाचा पै नीट वापर झाला पाहिजे. आता प्रवीण भाऊंना तुमच्या देखत काय सांगितलं, एवढी मोठी योजना बेंबळा प्रकल्पाच्या वरनं केली, 100% योजना झाली असती, कायमचं पाणी तुम्हाला मिळालं असतं. कुठलंही शहर जर वाढायचं म्हटलं तर त्या शहराला पाणी, लाईट, रस्ते आणि ज्या नागरी सुविधा, स्वच्छता आणि बाकीच्या ह्याची गरज असते. गोरगरिबाला पण चांगल्या प्रकारची घरं ही तिथं मिळाली पाहिजे. समाजातल्या सर्व घटकाच्या करता त्या शहराने विचार केला पाहिजे, तर ती शहरं वाढतात. आज एवढं बेंबळा प्रकल्पात पाणी आहे, परंतु ही योजना अडचणीत झाली, आता ती फेल झाली. अरे जनतेचा पैसा वाया गेला ना. फेल करायला कोण आलं होतं? दुसरीकडनं कुणी आलं होतं? स्थानिक लोकांना लक्ष द्यायला नको? कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतो का नाही, त्याच्या संदर्भात कुठल्या अडचणी आहेत का, क्वालिटीचं काम होतंय का, कामाचा दर्जा चांगला आहे ना, ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. ज्यांनी त्यांनी बघायच्या असतात. काही यंत्रणा आहे, पण तुमचंही काम आहे, तुम्ही पण जबाबदार नागरिक आहात. तुम्ही यवतमाळकर आहात. उद्या योजना आता आली, नुकसान कुणाचं झालं? तुमचं झालं. उद्या सरकार काय म्हणणार, आम्ही एकदा खर्च केला होता, तुम्ही दुर्लक्ष केलं, आम्हाला परत मदत करावी लागेल. मी गेल्यानंतर त्याच्या संदर्भातली माहिती घेईल आणि का फेल झाली आणि ती पुन्हा सुरू करण्याच्या करता काय करावं लागेल. कारण आता खूप मोठं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता मित्रांनो सगळ्या क्षेत्रामध्ये आलंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आता आमच्या भागामध्ये राबवतोय, राज्याकरता राबवतोय. ऊसाकरता, कुठल्याही पिकाकरता, फळबागा करता ते राबवता येतं. 40 ते 50% पाण्याची बचत होते, 40 ते 50% खताची बचत होते. ते मशीन तुम्हाला सांगतं तुमच्या मोबाईलवर की पाणी कधी दिलं पाहिजे. पाण्याला गरज असेल तरच ते पाणी द्यायला सांगतं. पिकाला पाण्याची गरज असेल तर, कुठल्या खताची गरज आहे, कुठं कुठला रोग आलेला आहे, ज्या भागात रोग आलेला आहे ते दाखवतं स्क्रीनवर, तेवढ्याच भागात फवारणी करायची. सगळं काही 4-10 एकर मारत बसायचं नाही. अशा पद्धतीनं खर्च वाचतो. मी आता माझं जवळपास 62 एकर ऊस हा AI वर घेतलेला आहे. मी आव्हान करीन, प्रवीण तुला काय किंवा वसंतरावला काय किंवा नानाला काय, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, तुम्हाला एकदा जरा पाऊस काळ कमी झाला की या मी सांगणं आणि तुम्ही प्रत्यक्ष घेऊन तिथं शेतामध्ये याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला तिथं बघता येईल, विचारता येईल. आमच्या इथं 60-70% टन ऊस निघायचा, आता त्या AI मुळे 100 टनाच्या पुढे एकरी ऊस निघणार आहे. पुढे पैसे आमचे वाढणार आहेत, तो शेतकरी सुखी होणार आहे. परंतु एका भागातला शेतकरी सुखी करून चालणार नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. म्हणून यंदाच्या वर्षी बजेटमध्ये 500 कोटी तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या करता केलेली आहे. जग फार पुढे चाललंय, आपण त्याचा विचार केला पाहिजे. काही जुन्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टिकवायलाच पाहिजे. पण नवीन जे आव्हान आहे, आता मला तुम्हाला सांगा, 36 जिल्ह्यामध्ये आपण 36 स्त्री CIIT हे करतोय. तिकडं मी बीडला काम सुरू केलंय, पुण्यामध्ये काम सुरू केलं, रत्नागिरीला काम सुरू केलंय, ठाण्यात केलंय, संभाजीनगरला केलंय, अनेक ठिकाणी केलेलं आहे. तशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करा. अजून लिखले ते घ्या. मी तुम्हाला टाटा कंपनी, त्याला आपल्याला 165 35 कोटी आपले राज्य सरकारचे, 105 मला आल्यापासून लोक म्हणतात की दादा इंडस्ट्री आली पाहिजे, समृद्धी महामार्ग झाला, त्याच्या संदर्भामध्ये आता आमचा शेतीमाल लवकरात लवकर मुंबईला, नागपूरला पाठवण्याच्या करता आम्हाला मदत झाली पाहिजे.
त्याच्याकरता काही कोल्ड स्टोरेज झाले पाहिजे, त्याच्याकरता काही प्री कुलिंग युनिट सुरू केली पाहिजे. जरूर त्या पद्धतीच्या योजना आहेत, परंतु तशा पद्धतीनं आपण दर्जेदार पिकं आणि फळं ही पण आपण काढली पाहिजे. आणि त्याच्यातून सगळ्यांना सांगेल की CIIT मध्ये 200 कोटीचा प्रकल्प आपण उभा करू. वर्षाला 7,000 मुलं मुली तिथनं शिक्षण घेतील. ते शिक्षण घेतल्यानंतर त्या मुलाला मुलीला कुठं ना कुठं स्वतःच्या पायावर उभं राहता येतं. आणि तशा पद्धतीनं गडचिरोलीला पण फार चांगलं काम चाललंय. तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर गडचिरोलीला पण तुम्ही घ्या. आपण सगळीकडे करतोय. आपल्या इथं काही पाठपुरावा करायला काही जण कमी पडतात, म्हणून मी तुम्हाला सांगतो इंद्रनील, तू पण लक्ष घाल. त्याच्यामध्ये कुठं काय अडचण असेल तर सांग. तसा निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे. इथं जागा बघावी लागेल. 35 कोटी कशा द्यायचे, कुठनं द्यायचे ते मी माझं बी बघेन. परंतु 165 कोटी टाटा कंपनी देते. त्याच्यातनं माझ्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे. आज तरुणींची खूप मोठी ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, माझ्या विदर्भात आहे. त्यांना योग्य रस्ता दाखवला पाहिजे. साधू संतांच्या विचारांनी त्यांना पुढे नेलं पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या विचारांनी त्यांना पुढे नेलं पाहिजे. ते कुठेही भरकटता कामा नये, त्यांना चुकीच्या सवयी लागता कामा नये, ते त्याच्यामध्ये अडचणी देता कामा नये. या पद्धतीनं आपण करू. मगाशी बोलत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बद्दलचा उल्लेख प्रवीण भाऊंनी केला. आम्ही शेतकऱ्यांच्या करता मदत करतोय. मी आताच कलेक्टरला सांगितलं, त्यांनी 3-4 अडचणी सांगितल्या. म्हणलं ताबडतोब नोट तयार करा, मला पाठवा. सोमवारी मी त्याच्यातनं मार्ग काढून देतो. तुम्ही काळजी करू नका. शेतकरी ही तुमची माझी जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही. आपल्याला एकच जात शेतकरी, बाकीचं काही नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. परवा 11,000 कोटी रुपये कॅबिनेटला मंजूर केलेले आहेत. आपण काळजी करू नका. नैसर्गिक संकट, मग अतिवृष्टीचा येऊ, अवकाळी पावसाचा येऊ, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चक्रीवादळाचा येऊ, गारपिटीचा येऊ, दुष्काळाचं येऊ, कशाही प्रकारचं संकट आलं तर केंद्र सरकार पण आपल्याला मदत करत असतं. राज्य सरकार पण त्यांना तुमच्या पाठीशी उभं राहण्याच्या करता मजबूतीनं काम करत असतं. आणि ह्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. पानंद रस्त्याच्या बद्दल आमच्या प्रवीणनं उल्लेख केला. खरं तर यंदा पानंद रस्त्याच्या बद्दल खूप चांगला कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. त्या पानंद रस्त्याच्या बद्दल आमच्या जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांकडे मी दोघांना काय सूचना द्यायच्या त्या पद्धतीनं देईल. शेवटी दुजाभाव करून चालणार नाही. सगळे तालुके आपलेच आहेत, जिल्हा आपलाच आहे. त्याच्यामुळं तिथं कशी मदत करता येईल ते मी, इंद्रनील आणि संजय राठोड आम्ही बसू. आणि मी माझ्या देखत, इंद्रनील देखत संजय राठोडला काय सांगायचं ते सांगेन आणि त्या पद्धतीनं मार्ग काढीन. बेंबळा प्रकल्पाला कॅनोलला लाईनिंग करण्याच्या करता सिमेंट लाईनिंग मागे सांगितलं होतं, ते केलं. परंतु बोलत असताना उपवितिरिका, मेन वितिरिका कॅनोलची झाली, परंतु तुमच्याकडे ब्लॅक कॉटन सॉइल आहे, ती उपवितिरिका, त्याच्यातनं पाणी दिलं की ते सगळं पाणी पर्क्युलेट होतं. त्याच्यामध्ये काळ्या जमिनीमुळं पाणी पाझरतंय. त्याच्यामध्ये लाईनिंग करून पाहिजे. आता आम्ही सरकारने निर्णय घेतला, इथून पुढच्या काळामध्ये नवीन प्रकल्प होत असताना कॅनोल करायचेच नाही. डायरेक्ट बंद पाईपलाईन, तुमच्या शेतातच बंद पाईपलाईन. पाणी मुरायला नको, पाणी वाया जायला नको. अशा पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान मी बेंबळाच्या बद्दल मगाशी जो मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रवीणनी मांडलाय की उपवितिरिका ही आम्हाला टेल पर्यंत पाणी गेलं पाहिजे, शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. नाहीतर सुरुवातीचा शेतकरी पाणी घेतो आणि टेलचा तसाच पाण्यापासून वंचित राहतो. हे होता कामा नये. म्हणून आपण कायदा देखील केलाय. हा देशामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र कायदा करणारं. हेड पासून टेल पर्यंत सगळ्यांना समान पाणी वाटप झालं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यात पण लाईनिंग करणं सोयीचं आहे का पाईपलाईन करणं सोयीचं आहे ते मी जरा तपासून घेतो आणि त्याच्यातनं त्या पद्धतीनं मार्ग काढतो. समृद्धी महामार्गामुळं शेतकऱ्यांचा माल, ताजा माल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, महत्वाच्या शहरांच्या मध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहे. परदेशात पण आपण माल पाठवू शकतो आणि तो माल त्वरित पाठवण्याच्या करता त्यांनी मागणी केलेली आहे. त्या मागणीच्या संदर्भातला पण विचार मी एकदा या सगळ्या प्रश्नाच्या करता एक विशेष बैठक मुंबईमध्ये माझ्या चेंबरला लावतो आणि ह्याच्यातले प्रश्न मार्गी लावतो.
कळमला क्रीडा संकुलाला जागा मिळण्याच्या करता, मुला मुलींना त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता ती काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी क्रीडा संकुल तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हा क्रीडा संकुल जिल्ह्याच्या ठिकाणी, विभागीय क्रीडा संकुल विभागाच्या ठिकाणी याकरता करोड रुपयाचा पैसा देत असतो. फक्त काम चांगलं झालं पाहिजे. आणि म्हणून कळमला जे काही त्यांनी कृषी विभागाची जागा आपल्याच दत्तामावा भरणेकर कृषी खातं आहे त्यांच्याशी बोलून, आणि क्रीडा खातं आपल्या माणिकराव कोकाटांकडे त्यांच्याशी बोलून त्याच्यातनं मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न हा माझ्याकडनं होईल. त्याचबरोबर बोलत असताना जसं कळमला क्रीडा संकुल, त्याचबरोबर बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचं सिमेंट लाईनिंग करणं आणि कालवे उपकालवे पाटसाऱ्या मधील तांत्रिक दोष दूर करणं, तसंच वृद्ध कलावंतांचं मानधन याच्यामध्ये लक्षांश तुमच्याकडे कमी आहे वाटतं. त्याच्याबद्दलची माहिती घेतो, कारण जिल्हाधिकारी ही गोष्ट सगळे बघतात. ज्या कलावंत एकदा त्याची कला सादर करत असताना प्रत्येकाचा काळ असतो. उमेदीच्या काळाच्या नंतर वयस्कर काळामध्ये त्याला उपजीविकेचं साधन नसतं, पण त्यांनी कला जिवंत ठेवलेली असते. आणि म्हणून त्यांनाही जोपासलं पाहिजे, त्यांनाही मदत झाली पाहिजे. म्हणून वृद्ध कलावंतांची जी योजना आहे त्याच्यामध्ये काहीतरी इथं गेले 3 वर्षापासून कलावंतांचा एकही अर्ज मंजूर करण्यात आलेला नाहीये. त्या कलेच्या बळावर त्या कलाकारांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम किंवा सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी यवतमाळ जिल्हा परिषद आणि यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून त्याच्यातनं पण मार्ग हा निश्चितपणे काढीन. त्याही बद्दल आपण काळजी करू नका. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर ॲग्रो हब मी त्याच्याबद्दल बोललो. यवतमाळ येथे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या नावे विकास प्रशासन प्रबोधिनी होण्याबाबत याच्याबद्दल खरं तर इंद्रनील तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. अमृत पाणी पुरवठा ढिसाळपणा मी सांगितलं, कळम क्रीडा संकुलाचं सांगितलं, कलावंतांचं सांगितलं. त्यामध्ये काय अडचण आहे स्वर्गीय वसंतराव नाईकांच्या विकास प्रशासन प्रबोधनीबद्दल ते मला एकदा सांगा. आमचं 8 डिसेंबरला अधिवेशन आहे. ते नागपूरला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, 9 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. बरेच कार्यकर्ते ह्याच्यातनं तयार होतात. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता ह्या स्थानिक स्वराज्य संस्था काढलेल्या आहेत. ह्याच्यातूनच उद्याचा आमदार, उद्याचा खासदार, उद्याचा मंत्री, उद्याचा मुख्यमंत्री हा तयार होत असतो. त्याच्यामुळं यामध्ये देखील आता आपल्याला या जिल्ह्यामध्ये जुन्या नव्यांचा वाद न घालता अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांचं इलेक्टिव्ह मेरिट आहे त्यांचा विचार करून त्याच्यात काही नवे चेहरे, काही आमच्या तरुण महिला भगिनी, आमच्या तरुणी लाडक्या बहिणी, आमचे तरुण, आमचे अनुभवी असांचा मिलाप करण्याचं काम यवतमाळ शहरामध्ये देखील आता मला त्याच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलं किंवा दादा आम्ही त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालतोय. आणि ते लक्ष घालत असताना मला त्याच्या संदर्भात लाला राऊतांनी सांगितलं की बरेच जण राष्ट्रवादीत आलेले पण आहेत. आपण शेवटी सगळ्यांना घेऊन चाललोय. आपण कधी एकमेकाचा अनादर करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून ह्या निवडणुका आपल्या उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं फार महत्वाच्या आहेत. तिथं कुठेही आपण कमी पडता कामा नये अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या सर्व जुन्या नव्यांना या निमित्तानं करतो. आणि प्रवीण भाऊ देशमुख आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा, घड्याळाच्या चिन्हाच्या नेतृत्वाखाली आपल्या चिन्हाखाली निवडणुका लढवण्याचा जो घेतलेला आहे. आता काळ वेळ कमी आहे, आता थांबू नका. वेगवेगळ्या गावोगावी दौरे करा, तालुक्यामध्ये जा. आम्ही पण आता जिल्हा वाईज बैठका घेतोय. इंद्रनील तू पण वेळ दे, तू पण तरुण आहेस. तुझ्या आजोबांनी असेल, तुझ्या वडिलांनी असेल, सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं नाईक परिवाराच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आणि त्याच्यामुळं तुला एक तो वारसा मिळालेला आहे. तो आपल्या नाईक घराण्याचा वारसा
हा पुढं चालवण्याचं काम आणि त्याच्यातनं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करायचंय. आपण कधी कुणाचाही अपमान होईल असं वागायचं नाही. कुठल्या तरी समाजाला वेदना होतील अशाही पद्धतीनं आपण कधी बोलायचं नाही. नेहमी तारतम्य ठेवलं पाहिजे. सगळ्यांचा आदर केला पाहिजे. आपल्याला बाप दादांनी जी शिकवण दिलेली आहे, आपली मराठी संस्कृती, आपली मराठी परंपरा, सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये असला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात. कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता पोलीस खात्याला पण पूर्णपणे सहकार्य केलं गेलं पाहिजे. पोलीस खात्याने पण दुजाभाव न करता सर्वांना सारख्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. सत्ता येत असते, सत्ता जात असते, त्याच्यामुळं चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. त्याच्यातून चुका मात्र होता कामा नये अशा प्रकारचं आव्हान करतो. आज मोठ्या संख्येने पावसाची परिस्थिती असताना देखील प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पक्षामध्ये आपण प्रवेश केल्याबद्दल तुमचाही आमच्याकडनं मान सन्मान ठेवला जाईल. कुठेही तुम्हाला कधी मनात असं येणार नाही आम्ही आगीतनं उठून फुफुट्यात पडलो अशी वेळ आम्ही कुणी प्रवीण आणि प्रवीणच्या बरोबर आलेल्या सर्व सहकार्यांना मी सांगू इच्छितो की आपण मिळून मिसळून हे यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या करता जीवाचं रान करू अशा प्रकारचं आवाहन करतो. काही ठिकाणी मला जाता आलं नाही. पुढच्या वेळेस थोडंसं आज काही गडबड झाली, पुढच्या वेळेस जरा वेळ काढून येईल, त्यावेळेस इतरांच्याकडनं पण जाण्याचा माझा प्रयत्न राहील. शेवटी आपण एक परिवार आहोत. परिवाराच्या निमित्तानं आपण एकमेकाला समजून उमजून घेतलं पाहिजे. एकमेकाच्या बद्दल अनादराची भावना किंवा एकमेकाच्या बद्दल काहीतरी हलक्या कारणाने काहीतरी ऐकायचं आणि काहीतरी वेडवाकडं करायचं असं करू नका. शेवटी हे पक्ष फार महत्वाचा असतो, संघटना फार महत्वाची असते. संघटनेमुळेच तुम्हाला मला ताकद मिळते आणि कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे, त्याला सतत जपलं पाहिजे. हे काम आपण करू एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय नामदार